तुमच्या कलेलाच मी जोडून एक प्रश्न विचारते तुम्हाला, की सकाळची कोणत्या 3 सवयी आहेत ज्या आर्थिक यशाकडे आम्हाला घेऊन जातात? जसं मी सांगितल्याप्रमाणे हो, हो, पैशाबाबतीत हो, सुद्धा. हो. सो होपोनोपोनोची प्रॅक्टिस कसं करू काय करू याच्यापेक्षा हे 4 वाक्य म्हणून बघा, बरोबर. सगळं तुम्हाला रिअलाइज होईल. प्रत्येकाला सेम रिझल्ट येतो का तर नाही, प्रत्येकाला वेगळा येतो. काही लोकांना पहिल्यांदा त्रास होऊ शकतो. आयुष्यभराची निगेटिव्हिटी आहे बरोबर. ती अशी झटकन कशी नसते, त्यामुळे काही लोकांना आजारी पण पडतात निगेटिव्हिटीमुळे. बर. होपोनोपोनो म्हटल्यामुळे आजारी पडतात, पण त्यातून लगेच उभरतात, कारण होपोनोपोनो कंटिन्यू चालू ठेवायचं असतं. म्हणजे जरी असं झालं तर अडचणी येतात ना, चांगली बरं. गोष्ट करताना सुद्धा अडचणी येतात. नक्की नक्की. तसं याच वाक्याला जोडून मी अजून एक विचारते, की कसे जेनझी जेनझी मध्ये आता रिलेशनशिप जे आहे, या रिलेशनशिप मध्ये आपल्याला अफर्मेशन आणि मॅनिफेस्टेशन कसं वर्क करतं? जे लोक कर्जात अडकलेले असतात त्यांनी मॅनिफेस्टेशन कसं सुरू करावं? होपोनोपोनो म्हणूनच मॅनिफेस्टेशन त्याने होतं. EFT एक प्रकारे त्यानेही आहे, मेडिटेशन आहे, शांत श्वास घेणे. कर्ज असणाऱ्यांनी शांत श्वास घ्यायला आधी शिकावं. नमस्कार. परत एकदा जाता जाता पण महत्वाचं या पॉडकास्ट चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज विषयही तसाच घेऊन आलो. सावित्रीच्या लेखी हा सेगमेंट करत असताना आज एका अशा सावित्रीला बोलवले की तिच्याकडून पैसा घेऊ शकतो आपण. ज्यांच्या डोक्यामध्ये असं आहे की माणुसकीपेक्षा पैसा पण तितकाच महत्वाचा आहे आणि पैसा असं म्हटलं जातं की वाईटही तितकाच आहे. पण आज आपण ज्या सावित्रीच्या लेखीला भेटतोय ते पैसा कसा खेचून आणायचं हे आपल्याला सांगणार आहे. तर मी आपल्या पॉडकास्ट चॅनल मध्ये माननीय माधुरी बोंद्रे मॅम यांचं मी सहर्ष स्वागत करते, ज्या की एक माइंड कोच आहेत, एक मनी मेंटॉर आहेत, ज्यांना आपण एक मनी देवता म्हणून आज बघणार आहोत. तर अशा एका सावित्रीच्या लेखीला मी तुमच्या समोर प्रेझेंट करते. माधुरी मॅम, खूप खूप स्वागत आमच्या जाता जाता पण महत्वाचं या पॉडकास्ट चॅनल. मॅम, मला माहित आहात तुम्ही आमच्या श्रोत्यांना सुद्धा सांगा की तुमचा आतापर्यंतचा हा प्रगतीचा टप्पा इथपर्यंत तुम्ही कसा आलात, म्हणजे तुमचं शिक्षण काय झालं, तुम्ही मेंटॉर म्हणजे काय आणि तुम्ही पैसे कुठून आणता, इथपासून मला थोडस ब्रीफ करून सांगाल ना. माझं नाव आहे माधुरी बोंद्रे, आहे कोकणातली, मुळातली, देवरूप रत्नागिरी, पण गेली 18 वर्ष पुण्यात होते. लग्नही पुण्यातच, पुणेकर. सो कम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय आणि जॉब करत होते IT मध्ये. 10-12 वर्ष जॉब केली. बरं. आणि काही गोष्टींमुळे म्हणजे माझ्या आयुष्यात आलेल्या काही नकारात्मक गोष्टी म्हणा किंवा त्रास, स्वतः करून घेतलेले त्रास. कारण आता जनरल जगताना आपल्याला आजूबाजूचे लोक काही ना काही बोलतच. बरोबर. तर त्या बोलण्याचा परिणाम करून घ्यायची सवय होती. त्याच्यातून BP आलं होतं. इतकं विचार करून माझं चुकतंय किंवा मीच का, किंवा माझ्याच बरोबर असं का होतं, या सगळ्या विषयांमधनं BP होतं. आणि मग माझी मुलगी झाल्यावर ते पोस्टपार्टम डिप्रेशन होतच हे झाला होता. त्याचा वेळ काही काळापुरतं मला ते थोडंसं वाटत होतं. बरोबर. आणि मग एवढी मी निगेटिव्ह नव्हते, मग मी कशी काय एवढी झाली, तरी असे मलाच प्रश्न पडायचे. मला काय असं राहायचं नाही. बरोबर. गोळ्या पण घ्यायच्या नाही आयुष्यात. माझे बाबा 17 मध्ये गेले, त्यानंतरही थोडासा परिणाम असा की प्रेमळ व्यक्तिमत्व, माझ्या जवळचे सगळ्याच गोष्टी, त्यानंतर तेवढं जवळचं कोणी नाही असं हे झालं. बाबांची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. प्रेमाचं पण त्यांचं जे असतं ते वेगळंच असतं. बरोबर. मग ते सगळ्याचा परिणाम विचार करून 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 त्रासदायक झाला मला. आणि मग अँझायटी झाली. मग मी मरते की जगते अशी सुद्धा भीती असायची सतत. भीती म्हणजे भीती भयंकर होती. बरोबर. कुठेही बोलण्याची सवय नव्हती. मनापासून बोलायचं तर खूप असायचं. फ्रेंड सर्कल 0. बरोबर. त्यामुळे मोजके होते. पण आवडतं सोशलाइज होण्याची आणि होताच येत नाही. बरोबर. कारण समोरचा काय विचार करेल या भानगडीत बोलायचंच नाही असा भाग होता मला. मग या सगळ्यातनं बाहेर पडायचं म्हणता म्हणता मेडिटेशन समजलं. BPतून बाहेर पडताना तुम्हाला मेडिटेशन जर मी रोज केलं
तर चांगला म्हणजे पडू शकतो, बाहेर गोळ्या घ्यायची गरज पडत नाही. गरज. म्हणून मग मी मेडिटेशन करायला सुरुवात हम्म, केली. हम्म. तर ते 7-8 मंथ केलं मी चक्र मेडिटेशन. बर. त्याच्यात पुस्तकं पण बरीच वाचली नवीन नवीन प्रकारची. त्यात ऑनलाईन सेशन्स पण, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतं, म्हणजे हे माझ्या आयुष्यात 15 वर्षापासून घडते. बर. ऑटोमॅटिक होतं तो. हम्म. मला माहित नव्हतं की याच्यामागे सायन्स आहे, काही लॉजिक आहे. हम्म. ते तेव्हा मला सगळं समजायला लागलं की ओके, हे सगळं मी असा विचार केला आणि असं घडलं. घडलं. तो विचार आणि घडणं ह्या दोन गोष्टी साधर्म्य असतं हे तिथे कळायला लागलं. आणि वन फाईन डे जॉबमध्ये पहिल्यापासून आवड नव्हतीच, पण दॅट वॉज अ प्रोफेशन, काहीतरी चालू आहे 40 वर्षापासून. बरोबर. 28 पर्यंत जॉब झाला, 29 पर्यंत तसा म्हणायचं तर. त्यानंतर 2022 मध्ये मी तो कंटाळा येऊन येऊन सोडला. म्हणजे मला सोडून. नाहीच राहवतच नव्हतं की मला नाही करायचं जॉब. पण असं सगळे आजूबाजूचे लोक त्याला फॉर नसतात ना, मी डिसिजन घेतलं म्हणून सगळ्यांचे माइंडसेट असतात ना, बरोबर आहे, असं सुद्धा बरोबर. लोक असतात, बरेच असतात. प्रत्येकाचा एक आपला स्वतःचा विचार असतो आणि पैसा महत्वाचा. बरं, मी लहानपणापासून अबंडन्स मध्येच जगलेली आहे, म्हणजे कमी पडत नाही आपल्याला, एवढं माहिती आहे. बरोबर. खूप करोडो घेऊन जगत होते अशातली गोष्ट नाही, पण कमी कधी पडत, कारण गरजा पण नव्हत्या तेवढ्या. नव्हता. आणि आता पण गरजा या काढल्या तर आहेत, अदरवाईज नॉर्मल आयुष्यात गरजा भागून लिमिटेडच हो, असतात हो, सगळ्या, असं काही नाही. लक्झरी वाढवायची तेवढ्या गरजा वाढतात, एवढंच विषय आहे. बरोबर. अगदी बरोबर. मग ते सगळं समजल्यानंतर पण समाजात जगताना या सगळ्या गोष्टीची गरज असते हेही समजायला लागतं. बरोबर. की घर, गाड्या यानेच लोकांना फार कौतुक वाटतात, मग समोरचा व्यक्ती महत्वपूर्ण ठरतो. ते पुण्याने शिकवलं रादर, कोकणात आल्यानंतर खरंय. व्यवहार मग नंतर मग मलाही असं वाटायला लागलं की हो, माझं असेल, हरकत काहीच नाही ना असायला. नसण्यापेक्षा मी करू शकते, मला माहिती आहे, बरोबर. पॅशनेट आहे, तर मी काहीतरी करूच शकते. आणि मग ह्या विचारांची हळूहळू कोचिंगचं सगळं शिकले होते. आणि 2023 मध्ये मी आयटी मध्ये जॉब करायलाच दुबईला गेले. बर. आणि जॉब करण्याच्या आधी वेळ होता, आणि तेवढ्या वेळामध्ये मेंटरनी सुद्धा गाईड केलं, आणि माझ्या डोक्यातही आलं होतं की पुस्तक लिहावं. हे सगळं जर आता कळतच आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, किंवा पुस्तक पुस्तक लिहिल्यानंतर कोर्स चालू केला, आणि तो तिथे हिट झाला, मराठीमध्ये सुरू करायला सुरुवात. पण तिथे लोकांना ते इतकं जास्त आवडलं की ते सुरूच झालं, आणि मी रमत होती त्याच्यात. म्हणजे जॉब मिळाला, जॉब केला, सगळं झालं, पण रमणं हा विषय वेगळा झाला. बरोबर. की मला आनंदच होतो, हे करायला जी मजा येते ती बाकी कशात आली नाही आयुष्यात. मग मी एक दिवशी विचार केला की गो टू पुणे बॅक. ते काय दुबईमध्ये काय सेट काही नव्हतं. बरोबर. आपलं पुण्यात बेस्ट होईल, मला सगळं इथे सेट आहे, गोष्टी चांगल्या काम बरोबर. पुण्यात आहे. आणि त्यानंतर जो प्रवास सुरू झाला तो इतका जबरदस्त हे झाला, पॉडकास्टच्या माध्यमातून मार्केटिंग झालं. बर. आणि इंटेन्शन आपली खरी होतच असतात मनापासून असते. अगदी अगदी. हा अनुभव तर मी 15 वर्षापासून घेतो. होय होय. विचार केलाय, गोष्टी खऱ्या झाल्या. मग आपण हे शिकताना मला मेडिटेशनमुळे प्रज्ञा म्हणजे वाढली. 3.5 वर्ष मेडिटेशन केलंय, तर त्यातनं बऱ्याच गोष्टी रिअलाइज झाल्या, अजूनही रिअलाइज होत आहेत की कुठल्या लेवलला गेल्यात सगळ्या माझ्या अंतरात्म्यात, आतून किती अपग्रेडेड झाले. त्यामुळे पैसा माणसाने तयार केलेला आहे, आणि जर तुम्ही विचार करू शकला तर तो सहज मिळतो. अगदी बरोबर. हे मला रिअलायझेशन आलं, माझ्या कोचनेही दिलं तो, आणि मलाही तेवढाच मिळतो. असं झालं, लोकांनाही तेवढाच मिळतो माझ्याकडे येणाऱ्या. तो जे लोक पैशासाठी झगडत आहेत किंवा नाही मिळत आहे अशा भावनेमध्ये आहे, सगळा माइंडसेट असतो. काम तर येतच, कामाशिवाय मिळत नाही, पण त्याच्या आधी माइंडसेट असावं लागतं. की गरीब गरीबच राहतो असं एक म्हटलं जातं ना कुठेतरी, तर त्यांना कोणी जाऊन शिकवतच नाही की हा विचार केला पाहिजे. बरीचशी लोक असं चौकोनात जगायचा विचार करतात. तेवढंच एका लिमिट नंतर मला हे करता येणार नाही, ह्या विचारांमध्येच अर्धी लोक अडकलेली. बरोबर. विचार करून बघा, मग कळेल. येस, तो करायचाच भीती असते लोकांना. बरोबर. मी कसं करू? बेंदूमध्ये 86 बिलियन न्यूरॉन सगळ्यांचे आहेत. बरोबर. तू कसं करू हा प्रश्न व्हॅलिडच नाहीये, कारण सगळ्यांना सेम आहे. सेम आहे. इथे विचार आणला पाहिजे. आता काय तशी साधनं पण झाली आहेत, युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, सगळीकडे सगळं नॉलेज फिरत असतं. लक्झरी आहे, तसा पैसा वाढू पण लागलाय लोकांकडे, असं नाही असं नाही, पण येस, विचार करायला घाबरायचं नाही. विचार केल्यानंतरच मार्ग सुचतो.
अगदी बरोबर. त्यानुसार मीही विचार केला तर मी आता 1 करोड क्रॉस केले, पण कोचिंग मध्ये त्याचा अवॉर्डही घेतलीये मी, म्हणजे कोचिंगच्या ह्याच्यामध्ये. आणि ते खूप मोठा प्रवास, बरोबर. ते करोडो महिन्यातनं क्रॉस होतील इथपर्यंत आहे आता. तो असा सगळा माझा प्रवास आहे. आणि जो प्रत्येक माणूस माझ्याशी कनेक्ट होतो त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतातच. मग तो हेल्थ असू द्या, रिलेशनशिप असू द्या, करिअर असू द्या, मनी. कारण हे आहे सगळं एनर्जीचा भाग. माझ्या मनातून जर इच्छा स्ट्रॉंग आहे तर ती माझ्यासाठी पण आहे आणि मग ती दुसऱ्यांसाठी पण आहे. कारण मला ते करायला आवडतं, मला लोकांची कनेक्ट व्हायला आवडतं, आणि त्यांच्या आयुष्यात बदल झालेले सुद्धा आवडतात. बरोबर. त्याचाच हे म्हणजे म्हणून मी कोचिंग मध्ये सुद्धा आहे आणि लोकांच्या आयुष्यामध्ये बदलही घडवते. हा प्रवास आहे सगळा. खूप सुंदर, खूप सुंदर. हा आता महिन्याचा 1 करोडचा जो टप्पा आणि मॅनिफेस्टेशन आहे तो लवकरात लवकर कम्प्लीट व्हावा. अभिनंदन मॅम. तर मॅम, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय? हे सगळीकडे बऱ्यापैकी म्हणजे माझ्याच पॉडकास्ट मधून सगळ्यांना सांगितलं गेलेलंच आहे. बरोबर. परत असं की मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण विचार करतो एखाद्या गोष्टीचा मनामध्ये, त्यावर विश्वास ठेवतो आणि ती गोष्ट खरी होते, त्यालाच ऍक्च्युली मॅनिफेस्टेशन असतं. आता ते विचार मात्र कसं आहे की निरपेक्ष भावने किंवा सरेंडर होऊन, म्हणजे मी विचार केलाय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच नाही बसायचं, हे मी केलंय म्हणजे आता होणार नाही, त्याला डेस्परेशन म्हणतात. तो मी विचार केलाय आणि ते भाव सोडून दिला, मी सरेंडर केलं, म्हणजेच सोडून दिला आहे गोष्टी की आपल्यापेक्षा हायर पॉवर आहे. मग तुम्ही त्याला देव म्हणू शकता, तुम्ही युनिव्हर्स म्हणू शकता, तुम्ही ज्या रिलिजनला मानता त्यामध्ये जी हायर पॉवर आहे ती असते, काही असू शकते, ते सगळं एकच आहे. त्याला म्हणतात एनर्जी. आणि जेव्हा एनर्जी आहे आपल्याकडे तेव्हा सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. एनर्जी आपल्या आत्म्यात आहे, बरोबर. ती सगळ्यांकडे सेम आहे. मग जेव्हा ही गोष्ट रिअल लाईफ मध्ये आहे तर ती एनर्जी वापरल्यामुळे आपल्याला सगळं काही मिळू शकतं. बरोबर. सो मॅनिफेस्टेशन म्हणजे हेच आहे की तुम्ही जो विचार कराल तो तुमच्या आयुष्यात खरा होणार. अगदी बरोबर. आणि तो सहजही लोकांच्या आयुष्यात खरा होत असतो, आपण बघितलेला नाही किंवा ऑब्झर्व नाही केला की तो खरा होतोय. ते आता आतापासून बघायला लागाल तर कळेल की खरा होतो. पॉझिटिव्ह माइंडसेट असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हो, नक्की. मॅम, आता असं आहे की पैसा आणि माइंडसेट याचा किती संबंध आहे, तो कसा असावा? पैसा ही गोष्ट माणसाने तयार केलेली आहे, पहिली गोष्ट. बरोबर. आधी काही पैसे बार्टर सिस्टीम होती किंवा वस्तूच्या बदल्यात वस्तू, जमिनी, जागा, व्हॉटेवर कशाच्याही बदल्यात काही दिलं जायचं, दॅट वॉज इट. आता कसं आहे, करन्सी झाल्यात. तो हा झाला पैसा. आपण निर्माण केला देवाणघेवाणीसाठी. जो पैसा आणि माइंडसेट यामध्ये बोलायचं तर माइंडसेट ही विषय आहे. तर प्रत्येक गोष्ट सगळ्यात पहिले मनामध्ये येते आणि मग ती रियालिटीमध्ये येते. तर मनामध्ये पहिली गोष्ट पैसा जर आली तर ती रियालिटीमध्ये पण येऊ शकते. आणि सगळ्यात आधी पैसा मनातच यावा लागतो, तेव्हा तो रिअलायझेशन मध्ये येऊ शकतो. तर तिथेच तर गफलत होते की मी करू शकेन की नाही, ह्या भीतीमध्येच लोक अडकून राहतात. त्याऐवजी मी रोज 1 लाख रुपये कमावते हे जर तुम्ही म्हणायला लागलात, माइंडसेट निर्माण केलं, बरोबर, त्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दलचे मार्ग मिळायला लागतात जेव्हा तुम्ही त्या गोष्टी रिपीट करता मनात. तो माइंडसेट ही गोष्ट अशी, सगळ्या गोष्टी माइंडसेटवरच आहे. एखाद्या गोष्टीकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आणि माझं बघण्याचा दृष्टिकोन कसा वेगळा आहे. लाईक मी म्हणतेय की माइंडसेट जर पैशाबद्दल चांगला असेल तर पैसा मिळू शकतो, बरोबर. तर मला असंच एक कमेंट केलं एकाने की मी याला मानतच नाही. तेही खरं आहे, तो तुमचा माइंडसेट आहे. तुम्ही नाही मानलात तुम्हाला नाही मिळणार, मी मानते मला मिळतं. सगळं खरंच आहे, काही खोटं नाहीये जगामध्ये. फक्त हा विषय आहे की तुम्ही काय गोष्टी बिलीव्ह करता, विश्वास कशावर ठेवता, ते तुमच्या आयुष्यात खरं होतं. तो हेच आहे, माइंडसेट आणि पैसा असाच रिलेटेड आहे. तुम्ही माइंडसेट दिला की तुम्हाला पैसा मिळणार आहे. या गोष्टी वेगळ्या जरी असल्या तरी सगळ्या गोष्टींसाठी माइंडसेटच गरजेचा असतो. माझी हेल्थ चांगली मला ठेवायची असेल, तो माइंडसेट मनामध्ये असेल तर ती रिअलायझेशन मध्ये चांगली असणार आहे. मग रिलेशन सुद्धा तसंच आहे. आणि मग जॉबही, करिअर, पैसा, या सगळ्या गोष्टीत मनात माइंडसेट स्ट्रॉंग असेल की मला अबंडन्स मध्येच पैसा मिळतो, किंवा मी विचार केला की मला पैसा मिळतो, जर माझ्या मनामध्ये आहे तर तो तसाच मिळणार. ह्याच्या पुढे मला एक असं विचारायचं की आताचे हे सगळे बिझनेसमन किंवा हे जे उद्योजक आहेत की प्रत्येक वेळेला एक शब्द वापरतात की मनी ब्लॉक, माझा मनी ब्लॉक.
तर मनी ब्लॉक म्हणजे काय आहे तुमच्या हिशोबाने? मनी ब्लॉक म्हणजे काही काही बिलीफ्स आपले विश्वास आहे. पैसा झाडावर उगवत नाही, पैसा सहजपणे कमावता येत नाही, हार्डवर्क शिवाय पैसा नाही, किंवा मला कष्ट करायला हवे बरं. त्याशिवाय मला कोणी पैसे देणार नाही आणि एवढ्या तासांचे एवढेच मिळत असतात. सो त्याच्या पुढे जातच नाही मन, की मी म्हणते माझ्या सेकंडचे पैसे मिळतात. बरोबर. पण हा माइंडसेट आहे का कुणाचा? असेल तर मिळत असणार त्याला, हो, नसेल तर नाही मिळणार. बरोबर. तर हाच विषय आहे सगळ्यामध्ये. मनी ब्लॉक्स म्हणजे काय, तर पैसा मिळवणं सोपं नाही. हे माझ्या कोर्समध्ये पण मी घेते, पण जनरल ते ब्लॉक कशी काढायचे ह्याच्यावर काम करतो आपण. पण हाच तर ब्लॉक आहे की हार्डवर्क केल्याशिवाय पैसा मिळत नाही. हे तुमचं मत आहे, मग तुम्हाला आयुष्यभर हार्डवर्कच करावं लागणार आहे. बरोबर. मला हार्डवर्क नाही करावं लागत, कारण माझा तो माइंडसेट नाही. बरोबर. म्हणजे हार्डवर्क नाही करायला लागत याचा अर्थ काय आहे, काम तर मी पण करते. बरोबर. पण प्रत्येक माणसाचं एक काहीतरी महत्वपूर्ण काम असतं. म्हणजे प्रत्येक माणूस जगामध्ये वेगळा आहे, प्रत्येकाला काही ना काही देऊन पाठवलेलं आहे. बरोबर. प्रत्येक माणसाकडे काही ना काही स्पेशालिटी असते, ती शोधून काढली आणि त्याचं जर तुम्ही प्रोफेशन मध्ये रूपांतर केलं तर इट विल गिव्ह यू लाईक एनिथिंग. म्हणजे ह्याच्यातनं तुम्हाला काही पण मिळू शकतं. त्याला हार्डवर्क नाही म्हणत. तसं मी सहज जाऊन बसते कुठेही, सहज तास बोलून येते, मला हार्डवर्क नाही वाटत. म्हणजे त्याच्यासाठी मला कष्ट घ्यावे लागतात. मला सगळ्या गोष्टी सहजच आहेत असं झालंय आता. कारण ती मेडिटेशनची साधन ही पण आहे. सो आपल्या मनावर आहे की मला स्ट्रेस येत नाही आता, कारण मी तशी प्रॅक्टिस केली आहे. थोडं टाइम पिरियड पण द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो. बरोबर. वेळ दिला की गोष्टी तशाच व्हायला लागतात. तर मला आता कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. ती ना एखादी गोष्ट मला करायची आहे ती होणारच आहे. हे मला पण लोकांना त्याची टेन्शन येतात, कसं करू, ह्या वेळेत कसं होईल. ठीक आहे, झालं तर ठीक आहे, नाही झालं तरी तरी ठीकच आहे ना, होणारच. कधी ना कधी होतातच गोष्टी, बरोबर. असं नाहीये की होणार नाहीयेत. आपल्याला असं वाटत असतं की मी म्हणते ना, मग याच वेळी हे झालं पाहिजे. याच वेळी सुद्धा होतं मॅनिफेस्टेशन मध्ये. अगदी डेट टाइम दिला तरी सुद्धा त्यावेळी होतं. आपलं इंटेन्शन किती स्ट्रॉंग, इच्छाशक्ती, ह्याच्यावर सगळ्या गोष्टी आहेत. इच्छाशक्ती जेवढी स्ट्रॉंग तेवढा जास्त प्रमाणात रिझल्ट मिळतो आपल्याला. तो असं काम करतो माइंड आपला. याच्यावर तुमचं एखादं उदाहरण आहे का, किंवा तुम्हाला स्वतःला एक आलेला अनुभव आहे का खूप आहे. याला जोडून? आहे ना. इच्छाशक्तीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर माझी इंजिनिअरिंगची डिग्री ही इच्छाशक्तीमुळे आहे. 12वीत मला मार्क्स कमी होते, ओपन कॅटेगरी, ऍडमिशन न मिळणं, हे सगळं फेस केल्यानंतर लोकांनी 4 शब्द बोलणं ते तुला कुठे मिळणार आहे, हे त्याचाही परिणाम करून घे. आणि नंतर कुणी काही बोलू दे, मला मिळणारच आहे हा कॉन्फिडन्स, त्याला इच्छाशक्ती म्हणते. आणि ते मिळालं. आणि इंजिनियर तर झाले, त्याच्यानंतर जॉबही मला पाहिजे होता आयटीच्या कंपनी, TCS पहिला तोही मिळाला. लग्नही 15 मध्येच करायचं होतं, तेव्हाच केलं. मुलगाही कसा पाहिजे त्यावेळी, त्यावेळेच्या कंडिशन ज्या होत्या तशा होत्या. काही हे नाही, वयानुसार बदलत जातात, मॅच्युरिटीनुसार गोष्टी बदलतात. सो प्रत्येकाच्या आयुष्यात चढाव उतार असतातच. बरोबर. माझेही होते, आहेत किंवा ते बदलतात. त्यावेळी ते तसंच होतं हे म्हणायचं. म्हणजे आत्ता वेगळं असतं, त्यावेळी वेगळं असतं, हे रियालिटी आहे. बरोबर. पण प्रत्येक वेळी आपली मॅच्युरिटी कशी आहे तसं आपण हँडल करतो सगळं. बरोबर. त्यानंतर मुलगी होणं, ती पण एक गोष्ट माझी मॅनिफेस्टेशनची. बरोबर. तिथे डेट टाइम म्हणजे इतकं जास्त स्ट्रॉंग होतं. 2015 मध्ये माझ्या मैत्रिणींना पण मी बोलले होते, मला 19 मध्ये, ते बरोबर 19 मध्येच झालीये ती मला. हा स्वतःचा अनुभव, ही इच्छाशक्ती. ही इच्छाशक्ती वर्क करते, ती पॉझिटिव्ह माइंडसेटनी केली पाहिजे. आता मला विचारायचं की एक खूप तुमच्या कलेलाच मी जोडून एक प्रश्न विचारते तुम्हाला, की सकाळची कोणत्या 3 सवयी आहेत ज्या आर्थिक यशाकडे आम्हाला घेऊन जातात किंवा मदत करतात आर्थिक यशाकडे जाण्यासाठी? कोणत्या 3 सवयी? ग्रॅटिट्यूड फॉलो करणं, म्हणजे कृतज्ञता प्रत्येक गोष्टीची. माझी रोजची सकाळची सवय पण आहे ही, उठल्या उठल्या थँक्यू म्हणणं प्रत्येक गोष्टी. म्हणजे उठल्याच मी सुरू करते मनातल्या मनात. बरोबर. यात म्हणजे मी उठले ही सुद्धा मोठीच गोष्ट आहे ना, झोपेतनं. अगदी झोपेतनं उठले त्यासाठी थँक्यू. घर आहे, गाड्या आहेत, घरातली लोक आहेत, महत्वाची लोक आहेत आयुष्यातली, घरातले असू दे, फ्रेंड्स मध्ये असू दे, जी महत्वाची लोक आहेत त्यांच्यासाठी थँक्यू. जेवढा थँक्यू म्हणते ना तेवढं त्यांच्याकडनं मला पॉझिटिव्ह एनर्जी दिसते लगेच. तो 10 रॅन्डम थँक्यू, आणि जे पाहिजे त्याच्यासाठी पण थँक्यू ऑलरेडीच म्हणायचं.
की जे पाहिजे आहे त्यालाही थँक्यू म्हणायचं, तेही मिळतं नंतर. जशी वेळ जाते, आपली प्रोसेस असते तिथे. बरोबर. तो ग्रॅटिट्यूड फॉलो करतो. हो ओ पोनो ही एक टेक्निक मी मगाशी जसं बोलले. तर यामध्ये आहे आपल्या मनातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी आपण ही टेक्निक वापरतो. अगदी. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही 4 वाक्य. तर मराठीमध्ये म्हणायचे झाले तर मला माफ करा, मला पुन्हा एकदा क्षमा करा, धन्यवाद, माझं प्रेम आहे. पण त्याच्यापेक्षा ते इंग्लिश सोपं वाटतं. हेच मराठी आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर बरोबर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे कंटिन्युअस म्हणल्याने जगातल्या कुठच्याही गोष्टी पॉसिबल आहेत. आणि मला आत्ताच्या आत्ता आज काल आणि आज याच्यामध्ये 2-4 रिझल्ट असे जबरदस्त आहेत. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पैशाबाबतीत सुद्धा. सो हो पोनोची प्रॅक्टिस कसं करू, काय करू, याच्यापेक्षा हे 4 वाक्य म्हणून बघा. बरोबर. सगळं तुम्हाला रिअलाइज होईल. प्रत्येकाला सेम रिझल्ट येतो का तर नाही, प्रत्येकाला वेगळा येतो. काही लोकांना पहिल्यांदा त्रास होऊ शकतो. कारण आयुष्यभराची निगेटिव्हिटी आहे. बरोबर. ती अशी झटकन कशी निघते. त्यामुळे काही लोकांना आजारी पण पडतात निगेटिव्हिटीमुळे. हो पोनो म्हटल्यामुळे आजारी पडतात, पण त्यातून लगेच उभरतात. कारण हो पोनो कंटिन्यू चालू ठेवायचं असतं. म्हणजे जरी असं झालं तर अडचणी येतात ना, चांगली गोष्ट करताना सुद्धा अडचणी येतात. नक्की नक्की. तसं आहे. तर हो पोनो ही दुसरी प्रॅक्टिस आहे आणि अफर्मेशन वाचणे ही तिसरी प्रॅक्टिस. तर ह्या 3 गोष्टी मी रेग्युलर करते आणि त्या कायम आयुष्यात काम करतात. म्हणजे फिलिंग त्याच्याबरोबर असतात. भाव ही भगवान है असं आहे. भाव ही भगवान है. भावना केवढी जास्त तुमची डीप खोल आहे, त्या गोष्टी तेवढ्या डीप मध्ये तुम्हाला चांगल्या मिळतात, जशा पाहिजे त्याप्रमाणे. ह्या 3 गोष्टींची प्रॅक्टिस करायची. स्वतःच्या लक्षात आलंय की नाही मला माहित नाही, पण जाता जाता मॅमनी खरंच खूप एक महत्वाचं वाक्य सांगितलेलं आहे की सकाळी उठल्यानंतर 3 वाक्य तुम्हाला काय बोलायचे रिपीट एकदा बघून घ्यायचं. मॅम आता यानंतर मला विचारायचे की अफर्मेशन जे असतात ते खरंच काम करतात का? अफर्मेशन काम करतात. काय प्रायमरी लेवलला जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरायला सुरुवात केली किंवा काही म्हणजे, तर त्याच्यामध्ये कधी कधी असं होतं की माझंही झालं होतं. जेव्हा मी सुरुवात केली चला आता मला येतंय सगळं, नॅचरली येत होतं सगळं, नॅचरली काम करत होतं. पण लॉजिकली वापरायला लागल्यावर अफर्मेशन एकही काम करत नाही. असं का झालं हे मला नंतर कळलं. बरोबर. कारण मी लिहितेय एक आणि फिलिंग्स वेगळे आहेत. बरं. तर ते लिखाण आणि माझ्या फिलिंग भावना ह्या एक असल्या पाहिजे. जेव्हा ते एक असतं तेव्हा ते खरं होतं. मग ते दिवसातल्या पण अफर्मेशन खरे होतं. एकंदरीत मेंदू आणि हार्ट एक असतात. असं म्हणायला हरकत नाही. हरकत. ती कनेक्शन एक झाली पाहिजे. मन सगळीकडे आहे. बरोबर. आणि ब्रेन कनेक्शनची आपल्या मनातल्या विचारांमुळे, अगदी सबकॉन्शियस माइंडमुळे सुद्धा होतात. तो प्रोग्राम करा. बरोबर. आपण कम्प्युटर प्रोग्राम माणसाने बनवला म्हणतो, तर मी तर तुम्हाला माइंड प्रोग्रामिंग शिकवते. माणसाचंच मन आपलं आपण प्रोग्राम करू शकतो हे म्हणते. जगात सगळ्या काही गोष्टी पॉसिबल आहेत इफ यू बिलीव्ह. विश्वास असेल तर सगळं पॉसिबल आहे. अगदी असामान्य म्हणजे ज्याच्यावर तुमचा विश्वासच नाहीये की हे होणार नाही तेही होऊ शकतं. पण तुमचा विश्वास त्याच्यावर बसला पाहिजे. म्हणजे असं आपण सहज बोलून गेलेल्या गोष्टी खरंच खूपदा खऱ्या होतात. बरोबर. पण आपण त्यामध्ये सिरियस नसतो म्हणून त्या सहज होऊन जातात. सोडून द्यायची भावना असते. काही ठिकाणी काय होतं, आपली सोडून द्यायची भावनाच नसते. त्यामुळे डेस्परेशन येतं आणि गोष्टी पूर्ण होत नाहीत आणि त्यातच माणसं अडकतात. लॉजिकल मन काम करतं. लॉजिकल मन हे आपल्याला सगळीकडे फिल्टर आणून देतं आणि सगळ्यांचं तेच जास्त ऍक्टिव्ह आहे. माझं जमाव पहिल्यापासून गॉड गिफ्ट असल्यासारखंच आहे. सबकॉन्शियस माइंड वरच काम होतं. डीप फिलिंग असतात प्रत्येक गोष्ट मिळवण्याच्या मागच्या, प्रत्येक गोष्टीच्या मागच्या. तो भावना इतक्या खोल असतात की त्यामुळे मी विचार केला आणि ती गोष्ट झाली असंच होतं. आणि प्रत्येक गोष्टी त्यामुळे विचार काय करायचा हे आता माझ्या सिच्युएशन मध्ये असं आहे की मला योग्य तो विचार केला पाहिजे. जर मी निगेटिव्ह केला तर निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह केला तर पॉझिटिव्ह. तो साधनेतून झाल्यामुळे, साधना खूप झाल्यामुळे ते इझी मध्ये होतं, खूप फास्ट होतं. असं आहे. याच वाक्याला जोडून मी अजून एक विचारते की आताचे जेनझी मध्ये आता रिलेशनशिप जे आहे या रिलेशनशिप मध्ये आपल्याला अफर्मेशन आणि मॅनिफेस्टेशन कसं वर्क करतं?
आता जेनझीचा जसा फार संबंध आहे असं म्हणणार नाही मी. मी 90s मध्ये आणि मी जेनझी मला माहिती आहे. म्हणजे जेनझीची बोलणं झालंय किंवा माझा एक मित्र आहे रिसेंटली भेटलेला, त्याचंही बघितलं. दे आर व्हेरी क्लिअर अबाउट देअर थॉट्स. त्यांच्या विचारांबद्दल विशेष क्लिअरिटी आहे त्यांना. आहे मी लग्नासाठी शुअर नाहीये असं ही क्लॅरिटी असते म्हणजे. आणि माझ्या वेळी त्या सगळ्या गोष्टी इतक्या ओपन नव्हत्या जेवढ्या रिलेशनशिपच्या बाबतीत त्या आत्ता आहेत. 10च वर्षाचा फरक आहे. बरोबर. पण जबरदस्त फरक. त्याचे ओपिनियन्स, त्याच्या सगळ्या गोष्टी मी ऐकल्या तेव्हा मला असं झालं, ओके मी जुन्या जमान्याची आहे का, असं एक फिलिंग खरंय खरंय. इतकं फिलिंग येऊन गेलं मला. म्हटलं 10च वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा, पण तरी बदललं. पण तरी बदललंय की ही इज व्हेरी ओपन टू. त्याला काही बोलायला काही वाटत नाही, काही करायला काही वाटत नाही आणि स्पष्ट आहे. त्याच्याबद्दल काही रॉंग असं नाही म्हणत, पण ही क्लॅरिटी विशेष आहे असं मला वाटतं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असू शकते, पण मी ज्यांना भेटले, माझा जो मित्र पण झाला, तर त्याचं असं होतं. खूप चांगलं वाटलं मला म्हणजे ते की ओके मग मे बी माझ्याच विचारांमध्ये काहीतरी हे आहे किंवा मला कळतंय आता पण कळत नाही, म्हणजे त्यांना सहज वळत. लिव्हिंगही सोपी आहे, सिच्युएशनशिपही सोपी आहे. एका वेळी एका ह्याच्यामध्ये बरीच रिलेशनशिप असणं पण त्यांच्यासाठी इझी आहे. इझी आहे. बरं ते न दुखावता पण असतात, ते पण आहे. म्हणजे इतरांना न दुखावता नसतं. रिलेशनशिप जरी जास्त झालेले असल्या तरी ते म्युच्युअली डिस्पर्स झालेले असतात. असं काही नसतं की खरंय. एवढं म्हणजे देवदास होणं हे प्रकार असतो त्याच्यामध्ये. सो हा विषय चांगला पण आहे एका ह्यानी, पण मी त्याला काही असं ज्याच्या त्याच्या विचारांचा भाग येतो. मी त्याच्यामध्ये काही प्रमोट वगैरे करणार नाही, जे काही बोलत नाही. कारण घराघरांमध्ये जसं संस्कार दिले जातात तसं तशा गोष्टी असतात. पण नथिंग इज रॉंग इन दिस वर्ल्ड, नथिंग इज राईट इन दिस वर्ल्ड. हे आहे. मी म्हणते ते बरोबर आणि मी म्हणते रॉंग असं नसतं. असं काहीच नाहीये खरं. रियालिटी इज तुम्ही जे मानता ते खरं आणि तुम्ही जे नाही मानत ते खोटं. एवढाच विषय आहे. सिंपल आहे. पण ह्याला जेवढा ऍक्सेप्टन्स जेव्हा यायला लागेल तेव्हा आयुष्य सोपं होऊन जाईल सगळ्यांना. तोच येत नाही भारतामध्ये. हे मग आपल्यासाठी हे तोटा आहे ना, तोटा आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये रिअलायझेशन त्याच्यामध्ये बळी वेगळ्या प्रकारात खूप जातात. म्हणजे बायकांच्या बाबतीत जे होतं ना आताच्या काळामध्ये, की अजूनही काल परवाच एक हे होतं की माझे असिस्टंट आहे, त्याकडे एक जण हिलिंगसाठी आलं. बायको आहे, तिने माझ्या पडत्या काळात उपयोग म्हणजे हेल्प केली आहे, त्यामुळे मला ती पण हवी, पण माझं एक्स्ट्रा मॅरिटल पण आहे, ते पण सांभाळायचं. हे काय असू शकतं. परत बायकोने हे केलं चालेल का, तर नाही चालेल. तिने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नाही करायचं. असं कसं चालेल. मग त्याच्यासाठी हिलिंगसाठी येतात लोक. विशेष म्हणजे असं सुद्धा आहे. ओपनली आपल्या इथे काही गोष्टी अलाउड नसताना बॅक ऑफ द स्टेज भारतामध्ये जास्त प्रमाण याचं आहे. बरोबर. त्याचा रिसर्च पण झालेला आहे. अगदी बरोबर. की या गोष्टी समोर कोणाला ऍक्सेप्टन्स नसतो. ऍक्सेप्ट करा असं म्हणत नाही, पण मेडिटेशन नंतर या गोष्टींचं रिअलायझेशन यायला लागतं. तुम्ही दुसऱ्याला नाही स्वतःला महत्व दिलं पाहिजे. म्हणजे असं नाही म्हणत स्वार्थी बना, पण ऍटलिस्ट आपल्या आयुष्यात थोडंसं तरी स्वतःला पुढे ठेवलं पाहिजे. त्यानंतर बाकी सगळे येतात. आपलं बाळ एक वेळ पुढे आपल्या असू शकतं, पण त्याच्यापेक्षा जास्त कोणी पुढे असायची गरज नाही. बरोबर. आपल्या विचारानं. कारण आई होणं ही गोष्ट मी मान्य करू शकते. मी स्वतः आहे किंवा मी त्याच्यामधनं गेलेली, तेव्हा मला माहिती की ती माझ्या पुढे असते मला कायम. बरोबर. पण बाकी कोणी नसतं. म्हणजे मी ते शिकलीये करायला, की बाकी कुणाला मी आजारी पडले म्हणून 4 दिवस बघतील, त्याच्या पुढे कोणी मला बघणार नाही. माझं मला बघायला. सो तुमचं तुमच्यावर प्रेम जास्त असलं पाहिजे, स्वार्थीपणाने नाही, प्रॅक्टिकल वे मध्ये. की मला स्वतःला हरवायचं. तुम्ही हरून बसलात तर तुम्ही हरूनच बसला. बायकांच्या बाबतीत हे खूप होतं की सगळीकडनं कंट्रोल केलं जातं. अनकंडिशनल सिच्युएशन्स येतात त्यांच्या आयुष्यामध्ये आणि तुम्ही म्हणता तसं माझ्या आयुष्यात होत नाही असं म्हणणारे पण असतात. दॅट इज ट्रू ऑल्सो की आहे भारतामध्ये असं. पण आपली जर 3000-4000 वर्षापूर्वीची संस्कृती बघितली तर स्त्रीला महत्व जास्त दिलं गेलं. हे सगळं ब्रिटिशानंतर आहे. किंवा माझं स्टेटस तुझं स्टेटस, बायकांना कमी महत्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये नाहीये. सगळ्यात जास्त महत्व बायकांना आपल्याच संस्कृतीमध्ये दिलेलं आहे. देवी का आहेत, नवदुर्गा का आहेत, त्याच्याचमुळे आहेत. पण ते आता कुठेतरी वेगळीकडे जात आहे. बरोबर. माइंडसेट
ह्याच्याचमुळे जाते की याच्यात. कोणीतरी काहीतरी पिल्लू काढतं आणि त्याच्यातून पुढे जातात गोष्टी. असंच होतं ना, परंपरा कशाने आल्यात, बरोबर. त्याच ह्यानी आल्यात की एक माणूस म्हणतो की हे असं चालेल आपल्या घरामध्ये, मग तेच पुढे फॉलो केलं. तो देव आहे का? तर नाही, नाही. तोही माणूसच आहे, त्याने ठरवलं, दॅट्स इट. एवढं महत्व देऊन ठेवलं की माणसाचा जगण्याचा आणि मरण्याचा प्रश्न करून ठेवला, बरोबर. तर ते तुम्ही नाही आहात, ते देवाच्याच हातात आहे. जस्ट एक विषय म्हणून मी सांगितला. यालाच मी जोडून अजून एक तुम्हाला विचारते की आज आपला जो सेगमेंट चालाय सावित्रीचे लेख, तुम्ही त्यातही म्हटलात की ब्रिटिश काळानंतर हे आलेलं आहे. आपल्या पौराणिक काळामध्ये महिलांना जास्त महत्व दिलं गेलं हे जे आहे. यालाच मी जोडून एक असं विचारेन मॅम की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर पुरुषांचं, त्यातल्या त्या महिलेचं होणारं शोषण आणि मॅनिफेस्टेशन, तिन्हीचं कनेक्शन कसं होईल? ओके, आता ह्यात कनेक्शन काय शोधायचे तुम्हाला? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असणं, ते आता जो उदाहरण देतात की ते हिलिंगसाठी येतात, त्यात महिलेनं काय केलं पाहिजे किंवा हा सोर्स कसा आहे की आपण असं म्हणूया की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर त्या महिलांना होणारा त्रास आणि आपण मॅनिफेस्टेशन करू शकतो का? आता याच्यामध्ये म्हणाला, जेव्हा स्त्री थोडीशी कॉन्फिडन्सनी कमी पडते किंवा एकमेकांकडे लक्ष कमी दिलं जातं, तेव्हाच बाहेर जाण्याचा मार्ग हे होतो. बरोबर बरोबर. सो रिलेशनशिप अशाच आहेत की एकमेकांना सांभाळावं लागतं, कुठेही आहे. मग ते लग्नाचे नवरा बायको असू देत किंवा आपण बाहेरच्या जनरल लग्न आधीच्या रिलेशनशिप असू देत, तर एकमेकांच्या भावभावना सांभाळल्या तर या गोष्टी करण्याच्या वेळेत नाही. त्यासाठी एकमेकांना वेळ देणं गरजेचं आहे. आणि आताच्या काळात मोबाईलमुळे या गोष्टी जरा अवघड झाल्यात असं म्हणायचं. जर तुम्ही एकमेकांना वेळ दिलात तर ही गोष्ट होणारच नाही. एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न केला, खरंच फक्त बाईने समजून घ्यायचं का? तर नाही, दोन्हीकडनं सेम झालं पाहिजे, दोन्हीकडनं इच्छा असली पाहिजे सेम होण्याची. पण तेच होतं की ते होत नाही. तर मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर खरंच मनापासून भावना असेल, पण ती समोरच्या माणसाकडनं पण असायला हवी, असं पण आहे. बरोबर. आता तुम्ही मनापासून भावना ठेवून आहात की जो माणूस आयुष्यात आहे तोच राहिला पाहिजे आणि त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल चालू असेल, ते कार्मिक ही काही प्रमाणात असतात गोष्टी, मी नाही असं म्हणू शकत नाही या गोष्टी. पण जेव्हा त्याचे धडे मिळतात, म्हणजे त्याच्यातनं शिकायला मिळतं काहीतरी नवीन, आणि त्याची वेळ संपते, त्यानंतर लोक निघून जातात आपल्या आयुष्यात योग्य वेळी. पण भांडून ओरडून नाही होऊ शकत, कुठेतरी एक मध्यस्थ आणायला लागतो आपल्याला. एक तर मॅनिफेस्टेशन या गोष्टी होऊ शकतात की तुम्हाला क्लॅरिटी येते, तुम्हाला काय करायला पाहिजे याची, राहायचंय की इथून सोडून जायचं हे मॅनिफेस्टेशन मधनं कळू शकतं. तुम्हाला राहायचंच असेल तर तुम्हाला ऍडजस्ट करायला लागणार, 100% ही गोष्ट आहे. कारण आता ऑलरेडी जर झालेलं हे माहितीच आहे तुम्हाला, तर मुळातच ती गोष्ट ऍक्सेप्ट करायला लागते, त्याशिवाय पुढे जाणं शक्य. बरोबर. ते जमणार नसेल तर सोडलं, हा उत्तम पर्याय. जमणार असेल तर आयुष्यभर ऍडजस्ट करण्यात पण काही पॉईंट नाही. आपलं आनंद बघणं हे महत्वाचं आहे. सेल्फिश होणं हे मी म्हणत नाही. जसं समोरच्या माणसाला आहे तसंच आपलं पण आहे. बरोबर. पण नाही जगू शकत नाही तर, नाहीतर तुम्ही मग भावना अडकवून 10-20 वर्षाच्या भावना एकत्र होऊन शेवटी हेल्थ इलनेस येते. बरोबर. ही रियालिटी आहे माणसाची, आणि बायकांना हे जास्त होतं, पुरुषांनाही होतं. मनात भावना अडकून शेवटी हार्ट अटॅक हा जो विषय आहे किंवा एंजिओप्लास्टी आता करायला लागतं, तर ओपन अपच होत नाहीत. जेव्हा कोणाकडे व्हायचा मार्गच नसतो, कसं बसं गाडा हकलायचा पुढे असं जेव्हा राहतं, तेव्हा या गोष्टी सर्रास घडतात. त्याच्या मागे डीप खूप गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये शिकण्यासारखं पण खूप आहे, खूप पुस्तकं पण आहेत, सगळ्याचे सायन्स सांगणाऱ्या गोष्टी पण आहेत. असं थोडक्यात बोलण्यात त्याच्यामध्ये काही पॉईंट नाही, खूप जास्त आहे. मॅनिफेस्टेशन सगळीचकडे काम करतं, पण रियालिटीशी जोडून करावं असं म्हणते मी. काहीतरी तो माणूस त्रासच देतो आणि तरी तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं तर ते जरा चुकीचं पण म्हणेन, कारण आपल्या जीवाला त्रास होतोय, बरोबर, तर ते आपल्यासाठी योग्य नसतंच. जर तुम्हाला कुठेतरी एक पॉझिटिव्ह पॉईंट दिसतोय त्याच्यामध्ये, ते इट इज ओके, म्हणजे तुम्ही करा मॅनिफेस्ट असं म्हणेन की हा एक गोष्ट आहे निगेटिव्ह, तर निगेटिव्ह गोष्ट वाईट आहे, पण बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि ते मॅनेजेबल आहे असं तुम्हाला वाटत असेल तर मॅनिफेस्ट करण्यात पॉईंट. उगाच काही उठून मॅनिफेस्ट करण्यात काही पॉईंट. युनिव्हर्स द्यायलाच बसतंय. हो, तुम्ही जसा विचार कराल तसं.
तुम्ही निगेटिव्ह बोललात, निगेटिव्हही मिळेल. मला हा माणूस माझ्या आयुष्यात नकोय असं म्हणलं तर तो येतो, कारण आपण चुकीच्या पद्धतीने बोलतोय. आपल्याला जे पाहिजे ते बोललं पाहिजे. मला कोण पाहिजे आयुष्यात हे बोललं पाहिजे. कोण नकोय हे नाही बोलायचं. त्याच्यामुळे पण ह्या गोष्टींचा वेगळा परिणाम Conflict होतात. बरोबर. मला अजून एक विचारायचं की मनी मेंटरची गरज का आहे? कारण मी 35 पॉडकास्ट झाल्यानंतरही लोक बघून काय करायचं हेच विचारायला येतात. सो मनी मेंटरची गरज आहे. गरज आहे. अगदी अगदी. हेही क्लिअरच सांगितलेलं आहे काय करायचं. पण काय असतं, मेंटर याचा अर्थ असा असतो त्या विषयामध्ये मास्टरी झालेला असतो किंवा त्या प्रोसेस असते ना ती. लाईक माझीही प्रॅक्टिस आहे त्याच्यामधली, मेडिटेशनची प्रॅक्टिस आहे, आयुष्यामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत, अनुभव आहेत, आणि त्या सगळ्या, आणि एनर्जी आहे अल्टिमेटली. त्या मेडिटेशनमुळे वाढलेली ती एनर्जी आहे. ती एनर्जी जेव्हा माझी आहे तर माझ्या एनर्जीमध्ये येणारे सगळे लोकांच्या आयुष्यामध्ये असेच चांगले इफेक्ट येतात. बरोबर. तो मेंटरची गरज, गुरुची गरज असतेच, प्रत्येकाला असते, कारण योग्य मार्ग दाखवण्यासाठी. नाहीतर असं रॅन्डमली मी सांगतेच ते ह्याच्यावर युट्यूबवर, कधी कधी कोणाला उमगून जातं आणि मग ते करतात येईल, त्याचे फोनही येतात मला की माझ्या आयुष्यात असा असा मोठा रिझल्ट आला फक्त पॉडकास्ट बघून. पण एक रिझल्ट आल्यावर त्यांना कोर्स केल्याशिवाय राहत नाही. कारण असं होतं तिथे की ह्याच्यामध्ये काहीतरी आहे, हे त्यांच्याकडनं शिकलं तर अजून छान आहे. अगदी. तो मेंटरची गरज नक्कीच आहे. मलाही मेंटरची गरज होती. असं नाहीये की मीही अशीच हे झाले, आणि आयुष्यभर लागते. कारण एनर्जी हा तोच भाग आहे. माझ्यापेक्षा हाय एनर्जीच्या लोकांमध्ये मी जगले तर मला नवीन नवीन गोष्टी कळतात, आणि आयुष्य हे शिकण्यासाठी आहे. सतत शिकत राहिलं की नवीन काहीतरी गोष्ट मिळत राहते. तो तीच आहे गोष्ट महत्वाची, की पैसा महत्वाचा आहे, त्याच्याबरोबर मेंटरही महत्वाचा पैसे मिळवण्यासाठी. बरोबर. कारण तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल मिळवण्यासाठी. म्हणून मी म्हणते माझ्या कोर्समध्ये आल्यावर लगेच 10 दिवसात तुमचं आयुष्य बदलतं. ते असं नाही बदलत, त्याच्यामध्ये काहीतरी आहे नक्की. त्यामुळेच. तर मॅम, आता आध्यात्मिकता आणि पैसा एकत्र जाऊ शकतात का? आता सांगायचं झालं तर मॅनिफेस्टेशन ऑफ मनी, पैशाचं मॅनिफेस्टेशन हे आध्यात्मिक, हे सिमिलर मार्गच आहेत. का तर आता मी होपोनोपोनो सांगितलं, तर तो एक प्रकारचा जप आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आले. आध्यात्मिक म्हणजे काय, तर आपण देवाचं नाव घेणं, बरोबर, देवाचा जप करणं, अशा प्रकारे म्हणजे सतत कशात तरी रममाण असणं देवाच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये. आणि त्याच्यामधल्या म्हणजे भारताला अध्यात्माची देणगी आहेत पहिल्यापासून, कारण ते सायन्स होते. योग करून लोकांनी मिळवलेलं आहे सगळं आपल्या ऋषीमुनी 3000-4000 वर्षापूर्वी. तो भरपूर पुस्तकं पण आहेत तशी, आणि त्यातून सगळ्या गोष्टी सगळ्यांना मिळालेल्या आहेत. फक्त मेडिटेशनच्या जोरावर सगळं ज्ञान मिळतं जे युनिव्हर्सिटीत मिळू शकत नाही, ही रियालिटी आहे. पण जेव्हा आपण ह्या सगळ्यांची प्रॅक्टिस करू लागतो, अध्यात्म, माझ्या आई अध्यात्म बॅकग्राऊंडची आहे आणि मी त्याचा सायन्स काढलंय. बरोबर. सो ते सोबत का जाऊ शकतं, तर ते आहे म्हणूनच मी जाऊ शकते, कारण मला त्याचा बॅकग्राऊंड माहिती आहे, अध्यात्म काय असतं याचा. माझ्या घरातनं माझे आजोबा वगैरे अंबाबाईचं भक्ती कोल्हापूरच्या, तर ते खूप करायचे, जप करायचे, आणि त्यांनाही सिद्धी होती त्यामुळे, कारण ते खूप मनापासून करायचे. तुम्ही देवाचं मनापासून करा किंवा मी सांगते ते मनापासून करा, अल्टिमेटली भावना महत्वाची. दोन्ही एकच आहे, वेगळं एकत्र जाऊ शकतो, कारण एकच आहे. कारण माझ्याच घरात मी एक्झाम्पल, माझ्या आजोबांचं बोललेलं खरं व्हायचं, मी बोललेलं खरं होतं, दोन्ही ते. फक्त मी नवीन मार्ग सांगते, ते जुने म्हणजे देवाच. त्यावेळी आपल्या इथे जास्त देवाचं मानलं जातं, मग देवाचं तेही मी केलेलं आहे. पण माझ्या आईने प्रोबॅबली मी झाले तेव्हा तेच सगळं केलेलं आहे अध्यात्माचं, आणि त्याचाच परिणाम आहे जी मी हे करू शकते आयुष्यात. अपग्रेडेड व्हर्जन, अपग्रेडेड व्हर्जन आणि अपग्रेडेड अध्यात्म. हो, बरोबर, तसंच आहे. मॅम, जे लोक कर्जात अडकलेले असतात त्यांनी मॅनिफेस्टेशन कसं सुरू करावं? हो, म्हणूनच मॅनिफेस्टेशन त्याने होतं. EFT एक प्रकारे त्यानेही आहे, मेडिटेशन आहे, शांत श्वास घेणे. कर्ज असणाऱ्यांनी शांत श्वास घ्यायला आधी शिकावं, कारण त्याच्या स्ट्रेसमध्ये खूप जातात. स्ट्रेसमधनं आधी बाहेर यायला पाहिजे, मन शांत झालं पाहिजे, मग कर्ज कशी फेडायची त्याचे मार्ग मिळतात. मला आत्ता फेडायचं असं म्हणून कर्ज कसं फेडलं जाईल. त्याच्यानंतर ज्याला कोणाला पैसे द्यायचेत आपल्याला,
आणि तुमच्याकडे नाहीयेत ही भावना असेल तर ते तुम्हाला मिळणारच नाहीत ना द्यायला. सो आहेत ही भावना यायला पाहिजे. त्याच्यासाठी होपोनोपोनो म्हणजे निगेटिव्ह भाव आहेत तुमच्याकडे. आता माझ्याकडे आजच मला फोन आला होता, मी मगाच सांगितलं. ते प्रचंड कर्जात आहेत, बरोबर. करोडोंच्या कर्जामध्ये आहे. आणि ते मला एकदा येऊन भेटून गेले. त्यांनी माझा 10 दिवसाचा कोर्सही केला. पण त्यानंतर त्यांनी जे रिझल्ट सांगितले ते जबरदस्त. 3 दिवसात त्यांनी एक 16 लाखाचं लोन, एक 80 लाखाचं लोन, 90 लाखाचं लोन क्लोज केलं. मॅनेजमेंट केली, सगळं काही रेडी मिळालं असं नाही, असं नाही. पण क्लोज झालं. मार्ग मिळत नव्हते ते मिळाले. हे कमवत आहेत का? हो. बिझनेस आहेत का? हो. पण लॉक लागण्याच्या ऐवजी त्यांना मार्ग मिळाला आणि कर्ज भरली जातात. आता एक मोठा राहिलाय तेही होऊनच जाईल मला. सो हे त्यांनी इतकं आनंदात सांगितलं कारण त्यांनी हे मिळवण्यासाठी होपोनोपोनो केलं. त्यांना 3.5 लाख रुपये हवे होते आजच्या दिवसात, एका दिवसात नाही, सकाळच्या वेळात. आणि त्यांचे एकाकडे 80 लाख रुपये देणं आहे, त्यांनी द्यायचे ह्यांना, ज्यांनी फोन केला मला. त्यांचे ही लोक देतच नाहीये. त्यांना त्यांनी फोन करून सांगितलं की मला 3.5 लाखाची गरज आहे, तुम्ही देऊ शकता का? ते म्हणले माझ्याकडे फार तर फार 50,000 देईल. त्यांनी होपोनोपोनो केलं. 5-6 तास जो काही टाइम पिरियड होता तो सकाळ, आणि लिटरली त्यांना 3.5 लाख रुपये आले त्याच माणसाचे. 50 बोललेला माणूस 3.5 देऊन दिले. आणि त्यांना जिथे 15 लाख द्यायचे होते ते 3.5 कमी पडत होते, दिले त्यांनी. सो दिस इज अ मॅजिक वेन यू सरेंडर. तुम्ही जेव्हा आपल्यापेक्षा मोठ्या शक्ती पुढे सरेंडर करता, आपोआप वर्कआउट होतात. तो सरेंडर करायला शिकणं गरजेचं आहे. लोन आहे म्हणून म्हणजे पैसे मिळत नाही. लोन असतं, सगळे लोक तशीच जगतात. कमी ह्याच्यामध्ये म्हणा, श्रीमंतांमध्ये म्हणा, कुठेही म्हणा, लोन घेऊनच करतात सगळे. कारण तो एक फायद्याचा भाग आहे असं म्हणला तर, किंवा त्याच्यामागे बरेच सायन्स असतं, फायनान्शियल मॅनेजमेंट असतात, फायनान्शियल गणित असतं, असं काय काय असतं. मग लोन सगळ्यांचीच असतात. मग ते बडबडून काय मिळणार आहे? आता काय लोन पूर्ण भरलं म्हणजे तुम्ही स्वतंत्र झालात असं होत नाही. परत काही सिच्युएशन आली, कारण तुमचा विचारच तसा करून घेता ना तुम्ही. म्हणजे माणसं असं काही झालं तर आयुष्यात यासाठी पैसे ठेवतात. मुळात पॉझिटिव्ह थॉटनी पैसे ठेवायचे असतात की मला मजा करायची, त्याच्यासाठी मला पैसे डबल व्हायला हवे. अच्छा, मला आयुष्यात आजारपण येईल त्यासाठी मी पैसा ठेवतोय. हे मॅनिफेस्टेशन आहे चुकीचं. त्यामुळे विचार तो विचार करून पैसा ठेवताना सुद्धा, सेव्हिंग करताना सुद्धा असाच विचार करणं गरजेचं आहे. मला ते मजा करण्यासाठी हवे, आम्हाला ते डबल नकोय. तो तिथंच जाणार आहे. येस. आणि मजेसाठी ठेवलं तर ते मजेसाठी देणार आहे. येस. सोपं आहे. सोपंच आहे. अगदी सोपं. इन्शुरन्स काढायचाच असतो, पण त्याचा वापर नाही करायला लागला पाहिजे अशीच इच्छा असली पाहिजे. आणि सेफ्टी या दृष्टीने, बाकी काही नाही. माणूस जाणं हे आपल्या हातात नसतं, त्यामुळे इन्शुरन्सचा उपयोग असतो. पण अगेन मी त्याच्यामध्ये पण माझं एक वेगळं मत आहे, पण त्यामध्ये मी जात नाही. का मीही काढून ठेवलाय, कारण एक दान केलं असं एका माझ्या इन्शुरन्स ऍडवायझरनी मला सांगितलं. तू असा विचार कर, तू दान केलं काय? ओके, मी केलं. मग मी घेतला इन्शुरन्स. मला एक शेवटचं एका वाक्यात असं उत्तर हवंय तुमच्याकडून की पैसा आकर्षित करण्यासाठी सर्वात मोठं रहस्य काय? माइंडसेट. एक वाक्य. माइंडसेट. एक शब्द आहे माइंडसेट. बरोबर. म्हणजे एकंदरीत ह्या गोष्टी वर्कआउट करतात रोजच्या लाईफस्टाईल मध्ये. होपोनोपोनो हे जे आहे, हे वारंवार जे सांगितले गेले पॉडकास्ट मध्ये, ह्याचा श्रोत्यांना सुद्धा नक्कीच उपयोग होणार आहे. आणि माइंडसेट काय आहे, मॅनिफेस्टेशन काय आहे, हे ह्या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला कळलेलंच आहे. मॅम, आता पॉडकास्टच्या आपण एक सुंदर वळणावर आलेलो आहोत की आपला एक ट्विस्ट आहे सावित्रीच्या लेखी या सेगमेंट मध्ये आपण एक ट्विस्ट घेतो, रॅपिड फायर. त्याचं तुम्हाला एका वाक्यात उत्तर द्यायचं. स्टार्ट करूया. पैसा की शांतता? पैसा की शांतता? पैसा. बचत की गुंतवणूक? बचत की गुंतवणूक. नशीब की मेहनत? रिस्क की सुरक्षितता? रिस्क. करोडपती होण्याचं वय काय? तुम्ही ठरवाल ते. श्रीमंत लोकांची एक सवय? ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. सर्वात मोठी मनी मिस्टेक? पैसा सहज मिळवणं शक्य नाही हा बिलीफ.
एका पुस्तकाचं नाव जे प्रत्येकाने वाचलं पाहिजे. हील युअर लाईफ बाय लुईस हेल, हेल्थसाठी आहे सायकोलॉजी ऑफ मनी त्याच्यात. एका वाक्यात सक्सेसची व्याख्या. सक्सेस हे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळं असू शकतं. बरोबर. तुम्हाला जेव्हा आतून सॅटिस्फॅक्शन आहे त्याला सक्सेस आहे. मी पैशासाठी काम करतो की पैसा माझ्यासाठी काम करतो. पैसा माझ्यासाठी काम. आणि आता मला एका वाक्यात तुम्ही स्वतःला काय डिफाईन करता? प्रोफेशनल लाईफ मध्ये ऍज अ मनी मेंटर अँड कोच आणि सक्सेसफुल मनी मेंटर अँड कोच. आणि पर्सनल लाईफ मध्ये एक शांत आणि समजूतदार व्यक्तिमत्व. समजूतदार व्यक्तिमत्व. छान छान छान. एवढंच होतं आपल्याला. तर ह्यानंतर मी एक मॅम तुम्हाला असं विचारेन की आमच्या ह्या श्रोत्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता? म्हणजे काय तुम्हाला सांगायचं? ह्या सर्व जाता जाता पण महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही छोटासा संदेश द्यावा जो प्रेरणा देईल. तर आपल्या आयुष्यात चेंज हा कॉन्स्टंट आहे. तर कोणत्याही बदलासाठी तयार राहणं हे खूप महत्वाचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीत बदल केल्याशिवाय आपल्यामध्ये बदल होणं शक्य नाही. तर तुम्ही कुठच्या तरी सिच्युएशन मध्ये आहात, त्यामध्ये तुम्हाला बदल घडवायचा असेल तर तुमच्यामध्ये आधी बदल घडणं गरजेचं आहे. सो 1% बदल रोज केल्याने तुमचं आयुष्य सक्सेसफुल होणार आहे. त्यासाठी बिलीफ यावर काम करणं गरजेचं असतं. सो चेंज आणि बिलीफ या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि विश्वास जर असेल तर चेंज करणं सहज शक्य होऊन जातं. तो जे काही करायचं आहे त्यावर विश्वास ठेवा आणि त्यासाठी जे बदल करायला हवेत ते करा. आयुष्य तुमचंच आहे आणि ते सक्सेसफुल होतं. खूप सुंदर वाक्य मॅमनी सांगितलं. आता आपण असं आहोत की ह्या टप्प्यावर येत असताना आपण म्हणतो जातो की आपण सगळे श्रीमंत व्हायचं स्वप्न पाहतो. पण प्रश्न असा आहे की पैसा कमवायचं की आकर्षित करायचं? या सगळ्याचं उत्तर हे आपल्या या पॉडकास्टमध्ये आपल्याला माधुरी मॅमकडनं मिळालंच आहे. नक्कीच ह्या होपोनोपोनो ह्या वाक्याचं किंवा ह्या शब्दाचं जे अर्थ या पॉडकास्टमध्ये दडलंय हे तुम्ही लवकरात लवकर समजून घ्या. मॅमचे काही क्लासेस पण आहेत, काही पुस्तकं पण आहेत, तेही तुम्ही रेफर करा. त्याचबरोबर आता ह्या सावित्रीच्या लेखी ह्या सेगमेंटमध्ये आज आम्ही तुमच्या समोर एक विशेष व्यक्तिमत्व घेऊन आलो मॅम की तुम्ही एवढा वेळ आम्हाला दिलात आणि जाता जाता या दोन महत्वाच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन आम्हाला केलं. मी आमच्या पूर्ण टीम कडून तुमचं मनस्वी आभार मानते. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू.